नवीन मुंबईचे विषय मी काढले होते. नवीन मुंबईच्या विषयामध्ये नवीन एअरपोर्ट जे झालं त्या एअरपोर्टला न्यू भारत कंपनीला तुम्ही दिलं, त्यांची 500 कोटी रुपये त्यांची रॉयल्टी बाकी आहे आणि हे शासनाने मान्य केलंय. मग 500 कोटी रुपये तुम्ही रॉयल्टी माफ करताय, त्यांना 500 कोटी रुपये त्यांचे वसूल करत नाहीये, याच्यावरती अजून कुठली कारवाई नाहीये. मी नवीन मुंबईतल्या क्वारीज, नवीन मुंबई, उरण, पनवेल, खारघर या सगळ्या भागात ज्या काय अनधिकृत क्वारीज चालतात यांच्या रॉयल्टी न भरता, यांच्याकडे कुठली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसताना तिथे लाखो रुपयाचं उत्खनन चालू आहे. महसूलचं काम तुम्ही सांगितलं ना की पुस्तक काढलंय, मग पुस्तक काढलंय त्याच्याबरोबर ह्या पुस्तकात हे पण चॅप्टर माझे ऍड करा की महसूलच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं किती करोड रुपयाचं नुकसान महसूल चोरला जातोय याचं देखील एक श्वेतपत्रिका येऊ देत. तुमचं पुस्तक तुमच्या अभिनंदनाचं पुस्तक आहे, मग तशी श्वेतपत्रिका काढा की तुमच्या महसूलच्या बाबतीमध्ये उत्पन्न, तुमचा मेन स्रोत काय, उत्पन्नाचं महसूल एक चांगलं खातं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या राज्याची आर्थिक घडी बसवली जाते. त्या घडीच्या खालीच जर चोऱ्या होत असतील आणि त्याचाच जर लोक लुटारू असतील तिकडे, तर महसूल मंत्र्यांच्या बाबतीत माझा बिलकुल, मी पुन्हा सांगतो, आक्षेप नाही. परंतु आता वेळ आलेली आहे की या सगळ्या चोरांना धडा शिकवण्याची आणि त्याच्या बाबतीत ते काय कारवाई करतात हे आम्हाला बघायचंय. हा, त्यांच्या 7/12 बरोबर चांगली सूचना केली. त्या 167 लोकांची नावं 7/12 काढून टाकली पाहिजेत. आणि म्हणून मागचे जे विषय आहेत हेच अजून सुटलेले नाहीयेत, तर पुढचे विषय मांडायचे कुठे आहेत? कारण बाकीचं तर प्रस्तावावरती आमच्या वतीने अंबादास दानवेजी बोलले, सतेज पाटील बोलले, बाकीचे सदस्य बोलतील. परंतु ज्या ज्या गोष्टी ह्या सभागृहात, बघा, ह्या सभागृहाचं एक महत्व आहे. मी देखील खूप वर्ष हे सभागृहाचं महत्व बघितलंय. एकदा सरकारने एखादी गोष्ट कबूल केली तर पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्हाला कधी वाट बघावी लागत नव्हती. पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर त्या अधिकाऱ्यांवरती असेल किंवा हा इकडे जो एकंदर जो प्रतिनिधी येतो ना, हा फार आशेने येतो. आता हे काल जे 17 लोक आलेत ना, त्याच्यातले बरेचसे नवीन आहेत. ते एक स्वप्न बाळगून आले असतील की आम्ही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत चालतोय, जातोय. ही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. ज्या वेळेला 6 वर्ष पूर्ण होतील ना आणि त्यांचा इकडे निरोपाचा समारंभ असेल ना, त्या दिवशी त्यांच्या लक्षात येईल की आपलं काहीच झालं नाही, 6 वर्ष असली टाइमपास झाला, आपले काहीच प्रश्न सुटले नाहीत. मग ते सरकारमध्ये असू देत किंवा विरोधात असू देत. माझी पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, चौथ्या टर्म मध्ये कधी मला असं वाटलं नाही. मी इथे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील मी फार कमी सत्तेमध्ये सहभागी असलेला कार्यकर्ता आहे. मी बऱ्याच वेळेला विरोधात आहे, पण विरोधात असताना देखील विरोधी पक्षनेत्याने किंवा विरोधी पक्षाने आवाज उचलला की सत्तारूढ पक्षाने त्याला प्रतिसाद दिलाच आहे आणि त्याचे देखील प्रश्न सोडवण्याचं काम हे नेहमी सत्तारूढ पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी अभिनंदनासाठी ते पण पात्र आहेत. पण आता काय झालंय, आता तुमच्याकडे आकडा एवढा मोठा झालेला आहे की तुम्हाला असं वाटतं की कोणाचं काय विचारलं नाही तरी चालेल, कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, कोणी काही बोलो आपण निघून जायचं, बोलायचं हा हा इकडे. पूर्वी कुठल्याही मंत्र्याची अशी हिम्मत नव्हती की प्लॅटफॉर्मवरती, या सभागृहाच्या फ्लोअरवरती एखादा शब्द दिला तर तो न पळायची. इकडे कधी मी प्रॅक्टिस बघितलेली नाही. इकडे एकदा शब्द गेला, आज घेतली ना. मी परत सांगतो, चांगल्याला चांगलं बोलणार आहे, चांगल्याला चांगलं बोलणार आहे मी. आज तुम्ही घेतली बैठक, मी बैठकीला आलो बैठकीला आणि तुम्ही बैठका घेता. परंतु मी आता हे जे सांगतोय, मी काही खोटं सांगत नाही, रेकॉर्डवरच सांगतोय. जे काय झालंय तुम्हाला खरं म्हणजे काय माहितीये ना, आजकाल तुम्ही फुटबॉल चालू आहे, नाही आता उदाहरण सांगतो, फुटबॉल चालू आहे, तुम्ही बघा बदली खेळाडूच गोल मारतोय, बदली खेळाडूच गोल मारतोय, बदली खेळाडू गोल मारतोय, ते बदली आहेत. तुम्ही वर्ल्ड कपचा बोलताय का दुसरा काय? मी वर्ल्ड कपचा बोलतोय, वर्ल्ड कपचा. मी काय म्हणलं, गोल मारतोय पण बदली खेळाडू मारतोय. तुम्ही मी फुटबॉल प्रेमी आहे, मी सगळ्या मॅचेस बघतो आणि त्याच्यामुळे मी बघतो की कोच बदली खेळाडू कधी पाठवतोय. ह्या सभागृहाला आता बदली खेळाडू येऊन तो खेळाडू आता परमनंट व्हायच्या मार्गावर आहे.
आता आम्ही वाट बघतोय की नगरविकास खातं त्यांच्याकडे कधी जाते. नाही नाही, आता असं आहे ना की तुमची आम्हाला, अरे तुमची आम्हाला एवढी सवय झाली आहे की आता आम्हाला असं वाटायला लागलंय की हे खातं तुमच्याचकडे आहे. तर विषय असा आहे की प्रशासनाची पकड ही सरकारवर असायला पाहिजे, ब्युरोक्रॅट्सवर असायला पाहिजे. ब्युरोक्रॅट्स जर मस्ती करत असतील, ते जर तुमचं ऐकत नसतील, तर तुम्ही घोड्यावरती बसून काही फायदा नाही. हे माझे विषय आहेत. या विषयामध्ये छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी कुठे दररोज आम्ही ह्या सगळ्या विषयावरती आदळआपट करत बसायची. मागच्या वेळेला मी अमरावतीचा एक विषय काढला, ती देखील सभापतींकडे बैठक झाली. अमरावती येथे AWSच्या ज्या काही राखीव प्लॉट सर्वसामान्य लोकांना द्यायचे आहेत, जे EWS मध्ये बसतायत, ज्यांची EWSची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ते त्या निकषामध्ये बसतात, आता नगरसेवक पण ते प्लॉट लाटतात. ते सिद्ध झालेलं आहे, रेकॉर्डवरती आहे, तरी त्यांच्यावरती कारवाई नाही. नगरसेवक कसा EWS मध्ये बसू शकतो? अरे प्रामाणिक असला त्याचा पगार जरी दिला ना तरी तो मिनिमम वेजच्या वरती आहे. त्याच्यामुळे तो EWS मध्ये बसू शकत नाही. त्याचं मानधन त्याच्यापेक्षा जास्त आहे, अगदी खूप प्रामाणिक असला तरी, म्हणजे तुझ्यासारखा. म्हणूनच म्हटलं, तर ते माझं मत असं आहे की मी नवीन काहीच सांगत नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कोण जुमानत नाहीये त्या जुमानण्यासाठी आमचा हा विषय आहे. आजचा विषय खरं म्हणजे मी एवढ्यासाठीच मांडतोय की मी खरं बोलणार नव्हतो, पण दरेकरांनी सांगितलं की तुम्ही कधीच आमचं कौतुक करणार नाही का? तर कौतुक करणं हे तुमचं काम आहे, आरसा दाखवणं आमचं काम आहे, ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय. आता साधी गोष्ट आहे, मुंबईमध्ये आम्ही जातो. आता मला कालच असं कळलं की मुंबईमध्ये एक 20वा रेस्ट हाऊस आहे आपल्या वरळीला, आम्हाला माहित पण नव्हतं, काल कळलं. तिथे एक अधिकारी आहे, हा अधिकारी 30 वर्ष कांतीलाल जैन नावाचा माणूस बसलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर. 900 स्क्वेअर फीटचं ऑफिस बांधून, हा पत्रकार आहे, 930 वर्ष नाही 30 वर्ष 900 स्क्वेअर फीटचं ऑफिस बांधून आपल्या सरकारच्या रेस्ट हाऊस मध्ये बसलेला आहे. मला हे कळलं का? आपल्या तुमच्यातल्या एका आमदाराला काल रूम मिळाली नाही, त्याने मला सांगितलं. हे नाही हे हे नाही ताबडतोब कारवाई का व्हायला पाहिजे की हा कोण माणूस आहे कांतीलाल जैन? 30 वर्ष बसलेला आहे तिकडे आणि तो सुद्धा ऑफिस टाकून तिथेच राहतोय आणि आपल्या आमदारांना रूम मागायला गेले तर रूम नाही मिळत. अरे एवढा मोठा कोण झाला तुमच्यापेक्षा मोठा? त्याचं नाव दैनिक पोलखोल आहे, तो ब्लॅकमेलर आहे असं कळलेलं आहे आणि सरकारच्या वास्तूमध्ये बसून ब्लॅकमेलिंगचं काम करतोय. आता असे जर अधिकारी तुम्ही ठेवले, माझं हेच म्हणणं आहे, सरकार चांगलं आहे म्हणतात ना, कदाचित असेल, पण ज्या प्रशासनावरती तुमची जर पकड नसेल तर ते सरकार काय कामाचं नाही, असं माझं दुसरं मत आहे. म्हणूनच म्हटलं की मी नाही कारवाई करायची आहे. प्रसाद लाड तुम्ही मला नका सांगू. हे जे अरे आता मी आणि हेच तर मी सांगतोय की मी मागणी केली तर समजू शकतो कारण मी विरोधात आहे, पण मागणी तुम्हीच करताय. मागणी तुम्हीच करताय, हेच तर मोठं आहे की खूप दुःख तुमच्या मनात दडलेलं आहे, जे तुम्हाला बाहेर काढता येत नाहीये, ते 259च्या निमित्ताने बाहेर काढतोय आम्ही. चला, तर माझं एवढंच म्हणणं आहे. खरं म्हणजे खूप विषय आहे, पण आपण उपसभापती म्हणून बसलेले आहात, आपण बेल मारलेली आहे. खरं म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे, 259च्या प्रस्तावानिमित्ताने आता मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे एवढा चिडाचिड व्हायचं काय कारण नाही. मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये एक हां ते तर येतो ना शेवटी, तिथे देवागाथा नावाची मुख्यमंत्र्यांची वेबसाईट आहे. आता त्याच्यावरच सगळं आहे. आम्ही काय त्याच्यातले कुठलेही आकडे
आम्ही स्वतःहून आणलेले नाहीयेत, ही त्यांचीच वेबसाईट आहे. जसं यांनी सांगितलं की कुठल्याही वेबसाईटला ते सापडत नाही, पण मला काल रात्री सापडलं. देवागाथा नावाची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती हे सगळं मिसिंग लिंकचं जे काही प्रकरण आहे हे सगळं दिलंय. त्याचे कसं सुरू झालं, कुठल्या टप्प्यावरती काय झालं, कुठल्या टप्प्यावरती किती पैसे होते, कुठल्या टप्प्यावरती किती पैसे वाढले, कुठल्या टप्प्यावरती कोणाचं काय काम होतं. आता तुम्हाला शोधायचं आहे की एस्केलेशन झालं ते कशासाठी एस्केलेशन झालं, सुरुवातीची कॉस्ट काय होती, शेवटची कॉस्ट काय होती, ती शेवटची कॉस्ट का वाढली, आणि ती जर वाढली असेल तर ज्या कामाच्या दर्जासाठी एवढे पैसे खर्च केले तो कामाचा दर्जा तुम्हाला मिळाला की नाही, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता उद्या तुम्ही जो किती हजार कोटीचा प्रोजेक्ट आणताय मुंबईसाठी, पुढे 13,000 कोटीचा प्रोजेक्ट आणताय, आणा ना. मुंबईसाठी तुम्हाला चांगलं करायचं असेल तर आणा, परंतु त्याच्यावरती अधिकाऱ्यांचं राजकारण्यांचं पर्सेंटेजवरती लक्ष ठेवून कुठला प्रोजेक्ट आणू नका. प्रोजेक्ट आणा, मुंबईच्या लोकांच्या हिताचा आणा, लोकांच्या मदतीसाठी असेल जरूर आणा. आणि सत्ताधाऱ्याचं एक काम आहे लोकांसाठी आणणं, परंतु ते आणताना जसं झाडं पडतायत याचं कारण सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की कॉन्क्रिटीकरण झालंय, आयुक्त मॅडम सांगतात कॉन्क्रीटमुळे पडलं नाही. मी आता तुम्हाला 10 रस्ते दाखवतो जे कॉन्क्रिटीकरणाच्या निकषामध्ये बसत नाहीयेत. तुम्ही 3 मीटरचे रस्ते, 4 मीटरचे रस्ते, 5 मीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करायला जाणार तर सोसायटीच्या आतमधली झाडं पडणार नाहीत, कुठून मिळणार त्यांना पाणी. आणि मग अशा पद्धतीने झाडं पडली, त्याच्या खाली गाड्या गेल्या, तर जबाबदार कोण. आणि म्हणून माझं एकच म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांनी सत्तेचं सारथ्य करावं, पण ते सारथ्य करताना प्रशासनावरची घट्ट पकड त्यांनी सुटू देऊ नये. या प्रशासनावरची घट्ट पकड तुमची सुटलेली आहे, आणि म्हणून या 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी ह्या सरकारला ही मागणी करतो की माझ्या 2-3 मागण्या आहेत. एक तर तुम्ही जेवढ्या SIT ज्या बनवलेल्या आहेत या SITचा ऍक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला मिळावा. महसूल खात्याचं तुम्ही जो काय आता पुस्तक काढलं तसंच महसूल खात्याच्या याच्या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींवरती आपण काय कारवाई केली ती उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचं ते गेस्ट हाऊसचं मी तुम्हाला सांगितलं, अशी खूप प्रकरणं आहेत. पण तसं झालं तर फक्त मलाच एकट्याला बोलावं लागेल, पण अजूनही बाकीचे साथीदार आहेत, बऱ्याच लोकांना अजून बोलायचं आहे. म्हणून मी फक्त विरोधी पक्षाच्या नांदेडचा ब्रिज पडलाय, आता नांदेडचा ब्रिज पाडायला का आम्ही गेलो होतो, त्या गाडीवर झाड पडलाय. पण ते म्हणणार नाही, त्यांना कदाचित गाडी बदलायची असेल. असंच आहे ना ते. आता नांदेडचा ब्रिज पडला, आता कोणी पडला, काहीतरी त्याच्यात ढिसाळपणा झाला असेल, आताचाच ब्रिज आहे. तर या सगळ्या गोष्टी प्रशासनावरच्या पकडीच्या गोष्टी आहेत, त्या आपण कराव्यात. आमच्या मागणीला केवळ आम्ही बोलतो, आपण विरोधी पक्षात होतो, आपण एकत्र पण विरोधी पक्षात होतो, तेव्हा मला आठवत नाही की आपण सत्ताधाऱ्यांचं कधी कौतुक केलं होतं. सत्ताधाऱ्यांचं कौतुक त्याच वेळेला होईल ज्या वेळेला आम्हाला पण असं वाटेल की सत्ताधारी देखील आमचा मान सन्मान ठेवतायत, आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं येत आहेत, आम्ही ज्या मागण्या करतोय त्याला सकारात्मक प्रतिसाद देतोय, आम्ही देखील कौतुक जरूर करू. परंतु केवळ राक्षसी बहुमत आहे म्हणून विरोधकांना चिरडून काढायचं या वृत्तीने जर सरकार चालवणार असाल तर त्याचा आम्ही जरूर निषेध करू. आणि म्हणून 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी हा निषेध करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.